संजय राऊतांची पत्रकार परिषद आज झाली. त्यात त्यांनी असं म्हटलंय की शिंदे गटातले आणि सध्याचे राजकारणी जे आहेत ते सगळे सत्तेवर बसलेले खोटारडे आहेत आणि त्यांनी सगळ्यात जास्त टेंडरबाजी सध्या केलेली आहे. नाही, आता हे संजय राऊत एकाएकी का बोलायला लागले मला माहित नाही. आणि खोटारडं कोण आहे, खरं कोण आहे हे लवकरच समोर येणार आहे. त्याचं कारण काल विधानसभेमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी प्रस्तावावरती उत्तर देताना मुंबई महापालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये कशा पद्धतीनं याच्या अगोदर टेंडर दिली जात होती, एकाच व्यक्तीला 300 कोटीची 500 कोटीची टेंडर कशी दिली जात होती आणि ती कशी बोगसगिरी त्या टेंडरमध्ये झाली, ह्या सगळ्याचा भांडाफोड केलेला आहे. याला आशीर्वाद कोणाचा होता, कोणाच्या सांगण्यावरनं हे सगळं घडत होतं याची सुद्धा माहिती आता समोर आलेली आहे. त्यामुळं आता ह्याची चौकशी ऑलरेडी SIT मार्फत एक चौकशी मुंबई महानगरपालिकेतल्या सगळ्या गैरकारभाराची सुरू आहे. ती SITचा अहवाल समोर येईल ना, आणि तो आल्या मग खोटारडं कोण आहे, कुणी अशा पद्धतीचे महापालिकेला ओरबाडण्याचं काम पाठीमागच्या काळामध्ये केलं, ते आता चौकशी अहवालामध्ये SITच्या समोर येईल. आणि संजय राऊतांचं म्हणाल तर संजय राऊत कधी चांगलं बोललेलं तर मला तरी आठवत नाही. आता तुम्हाला माध्यमांच्या प्रतिनिधीला आठवत असेल तर मला माहित नाही, पण संजय राऊत रोज जेव्हा सकाळी 8च्या बोंग्याला येतात तेव्हा ते कधी चांगलं बोललेत, काही विकासाचं बोललेत, काही सकारात्मक बोललेत, काही बाबा राज्याच्या हिताचं बोललेत, असं कधीच नाही. कुणावर तरी टीका करायची, मी फार मोठा विश्वज्ञानी आहे अशा आविर्भावामध्ये दररोज कुणावर तरी टीका करणं याच्या व्यतिरिक्त संजय राऊतांना दुसरं काम नसतंय. आणि तथ्यहीन नेहमी संजय राऊत बोलत असतात. त्यामुळे अशा बोलण्याकडे आम्ही फारसं गांभीर्याने लक्ष देत नाही. बघा, मी मागं सुद्धा एकदा सांगितलं होतं, त्यांनी कुणाला खोटारडं म्हणू दे किंवा आणखीन काय म्हणू दे, आम्ही काम करत राहणारी माणसं आहोत. आपण बघताय गेल्या 1.5-2 वर्षामध्ये राज्यामध्ये किती गतीनं किती वेगानं काम सुरू आहे. आणि आम्ही आमच्या चांगल्या कामातनं संजय राऊत जेवढे आमच्यावर टीका करतील तेवढ्यापेक्षा जास्त चांगल्या कामानं आम्ही त्याला उत्तर देऊ. शिंदे गटाचे नेते किंवा मुख्यमंत्री सध्या भाजपचं भाषण वाचून दाखवत आहेत. आपण कोणावर बोलतोय याचं भान सुद्धा सध्या या नेत्यांना राहिलेलं नाही. भाजपचं भाषण वाचून दाखवायचा प्रश्नच नाही ना. शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती फार जुनी आहे. जी युती श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी, वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी केली, जी 2.5 वर्ष खंडित झाली होती. कशासाठी खंडित झाली तर मुख्यमंत्री पदासाठी खंडित झाली. कशासाठी खंडित झाली तर सत्तेसाठी खंडित झाली. ती युती आम्ही 2.5 वर्षानंतर पूर्ववत केली. म्हणजे जे विचार हिंदुत्वाचे भारतीय जनता पक्षाचे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचे एक होते, ते विचारच पुढे घेऊन आम्ही चाललोय ना. त्यामुळं त्याच्या बाबतीत आम्ही भाजपची भाषा बोलतोय, आम्ही हिंदुत्वाची जी भाषा आहे, जी आम्हाला वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी शिकवलेली आहे, तीच आम्ही बोलतोय. उलट तुम्ही ती भाषा आता विसरलाय. वंदनीय शिवसेना प्रमुखांचं ज्वलंत हिंदुत्व हे तुम्ही आता विसरलाय. त्यामुळे तुम्हाला आम्ही काय बोलतोय हे याच्यावर भाष्य करण्याचा तुम्हाला अधिकारच राहिलेला नाही आता. कारण तुम्ही वंदनीय शिवसेना प्रमुखांचं ज्वलंत हिंदुत्व हे 2.5 वर्ष सत्तेसाठी पदासाठी तुम्ही बाजूला ठेवलं होतं. आणि ज्यांच्या विरुद्ध आयुष्यभर वंदनीय शिवसेना प्रमुखांनी त्यांना कधी जवळ घेणार नाही म्हटले किंवा त्यांच्या सोबत जाणार नाही म्हटले, त्यांना तुम्ही मांडीवर घेऊन बसला. त्यामुळं कोण वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचारापासून बाजूला गेलं होतं हे त्या 2.5 वर्षामध्ये देशानं पाहिलेलं आहे. त्यामुळे संजय राऊतांनी आम्ही कोणाची भाषा बोलतोय, आम्ही कोणाबरोबर आहे याच्याबद्दल बोलणं हे योग्य नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.